तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे आपल्या दुकानातूनच झालेली होते. तर त्यानंतर ना आपल्याकडे आली होती एक गाडी पंक्चर काढण्यासाठी. तर मी हातासारखी ती लगेच पंक्चर काढून घेतली आणि त्यानंतर ना आपण गेलो होतो खंडोबाच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी, कारण आज होते सट. तर तुम्ही बघू शकता खंडोबाची मूर्ती ही मंदिरात कशा प्रकारे आहे ते. त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर गेलो आणि मंदिराच्या चारी बाजूनी प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर आपण चाललो होतो वैरागला, कारण आपल्या किराणा दुकानातलं काही सामान संपलं होतं तर ते आणायला चाललो होतं आपण वैरागला. तर आपल्याला ही जाताना भोगावती नदी लागते आणि ही नदी आपल्या गावातून जाते बरं का. तर तुम्ही हा जो कारखाना बघताय ना हा खूप जुना आहे. आता आपण फायनली वैरागमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपलं दुकानातलं सामान सगळं घेऊन झालेलं आहे. तर आता आपण गावाच्या दिशेने चाललेलो आहोत. तर ते तुम्ही बघू शकता. आता आपण गावाकडे सणांना पेरले चाललेलो आहोत. तर आता आपण फायनली गावामध्ये पोहोचलो आहोत. तर आता आपण इथून दुकानाकडे जाणार आहोत. तर दुकानात बघतोय तर एवढे मोठे इस्त्रीला कपडे आले होते, तर ते मी पटापटा इस्त्री करून घेतले. तर तुम्ही बघू शकता की आपले आता सर्व इस्त्रीचे कपडे इस्त्री करून चाललेले आहेत. तर आपल्या दारासमोरून चालली होती खंडोबाची पालखी, ते तुम्ही पाहू शकता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असल्यास सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या माझ्या पाठीशी.